नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर तेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा नगर। आज आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 3 पेपर नंबर 4 पैसा आणि बँकिंग या पेपरमधील प्रकरण 3 भारतीय रिझर्व्ह बँक या तिसऱ्या प्रकरणामधील भारतीय रिझर्व्ह बँकेची पारंपरिक कार्ये हा भाग अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे या बँकेचा इतिहास थोडक्यात आपण अभ्यासू। भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील सर्वोच्च बँक आहे। इसवी सन 1927 पासून आपल्या देशामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याचा प्रयत्न चालू होता। विशेषतः 1926 मध्येच हिल्टन यंग आयोगाने देशात मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती। तसेच 1927 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक चालू करण्यात यावी यासाठी विधेयक मांडण्यात आले होते। 1930 मध्ये भारतीय मध्यवर्ती बँक व्यवसाय समितीने देशात मध्यवर्ती बँक चालू करण्याची शिफारस केली आणि 1934 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा करण्यात आला व त्यानंतर 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे। भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे या बँकेची रचना थोडक्यात आपण अभ्यासू। 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। 1935 मध्ये ज्यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली त्यावेळी या बँकेवर खाजगी मालकी किंवा खाजगी मालकीचे शेअर्स होते, परंतु सरकारने 1 जानेवारी 1949 रोजी या बँकेचे राष्ट्रीयकरण केले व सर्व शेअर्स स्वतःच्या मालकीचे करून घेतले। भारतीय रिझर्व्ह बँकेची एकूण 4 स्थानिक मंडळे आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून 4 स्थानिक मंडळे जी आहेत त्यांची मुख्यालये मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई येथे आहेत। या स्थानिक मंडळावर प्रत्येकी 5 सदस्य नियुक्त केलेले असतात व या 5 सदस्यांची नियुक्ती केंद्र शासनामार्फत केली जात असते। या 5 सदस्यांची जी निवड केलेली असते ती 4 वर्षाच्या कालावधीसाठी केलेली असते। थोडक्यात भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ही बँक विविध प्रकारची कार्य करते। यामध्ये काही पारंपरिक कार्य आहेत, विकासात्मक कार्य आहेत, परंतु आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची जी पारंपरिक कार्य आहेत त्या कार्यांचा अभ्यास करू। पहिलं कार्य आहे चलन निर्मिती। भारतीय रिझर्व्ह बँक ही चलन व बँक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे। भारतामध्ये 1 रुपयाची नोट आणि इतर सर्व प्रकारची नाणी केंद्र सरकारचे वित्त खाते तयार करते, परंतु व्यवहारामध्ये ज्या कमी अधिक मूल्याच्या विविध नोटा आहेत या नोटांची छपाई करण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे। अगदी 2 रुपयापासून
2,000 रुपयापर्यंत मूल्याच्या नोटांची छपाई भारतीय रिझर्व्ह बँक करते. मग यामध्ये 2 रुपये असतील, 5 रुपये असतील, 10 रुपये असतील, 20 रुपये असतील, 50 रुपये असतील, 100 रुपये, 500 रुपये आणि 2,000 रुपये मूल्याच्या ज्या नोटा आहेत या नोटांची छपाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्फत केली जात आहे. 1956 पर्यंत प्रमाणशीर निधी पद्धतीचा स्वीकार केला. याचा अर्थ जितक्या मूल्याच्या नोटा छापल्या जाणार आहेत तितक्या किंवा तितकी रक्कम जी आहे ही तारण म्हणून ठेवणे आवश्यक होते. परंतु 1957 पासून किमान राखीव निधी पद्धतीचा स्वीकार केला. या किमान राखीव निधी पद्धतीनुसार 200 कोटी रुपये तारण म्हणून रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवणे आवश्यक होते व त्यानुसार हव्या तितक्या नोटा ज्या आहेत या छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेले आहे. 200 कोटी रुपये जे तारण ठेवले जाणार आहेत त्यापैकी 115 कोटी रुपयाचे सोन्याच्या माध्यमातून किंवा सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी रुपये विदेशी चलनात किंवा प्रतिभूतीमध्ये ठेवणे आवश्यक आहे. थोडक्यात चलन निर्मिती करण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेला असल्यामुळे ते काम या बँकेमार्फत केले जात आहे. दुसरं महत्त्वाचं कार्य आहे सरकारची बँक. सरकारची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक विविध प्रकारची कार्य करत आहे. विशेषतः सरकारच्या वतीने पैसे स्वीकारण्याचं काम असेल ते आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जात आहे किंवा सरकारच्या वतीने पैसे देण्याचं काम असेल ते काम या बँकेमार्फत केले जात आहे. सरकारची काही येणी वसूल करण्याचं काम असेल ती येणी वसूल करण्याचं काम रिझर्व्ह बँकेमार्फत केले जात आहे. याशिवाय शिल्लकीचा सांभाळ करणे म्हणजे शिल्लक रक्कम जी आहे या शिल्लक रकमेचा सांभाळ करण्याचं काम रिझर्व्ह बँकेमार्फत केले जात आहे. पैशाचे स्थानांतर करण्याचं काम या बँकेच्या मार्फत केलं जात आहे. केंद्र शासन असेल किंवा राज्य सरकारे असतील त्यांना कर्जाची व्यवस्था करण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. याशिवाय केंद्र शासन असेल किंवा राज्य सरकारे असतील त्यांना अल्प मुदतीची कर्जे देण्याचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचे काम याच बँकेमार्फत केले जात आहे. याशिवाय चलनविषयक धोरणाची आखणी करणे व जी धोरणे आखलेली आहेत त्याची अंमलबजावणी करणे हे काम देखील या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. याशिवाय किंमत स्थैर्यास्त आर्थिक विकास करणे आणि बँकिंग व आर्थिक प्रश्नाबाबत सरकारला सल्ला देण्याचे कार्य देखील भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत केलं जात आहे. म्हणजे अशा प्रकारे सरकारची बँक म्हणून विविध कार्ये या बँकेमार्फत केली जात आहेत. तिसरं कार्य आहे बँकांची बँक. भारतीय रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांची बँक म्हणून कार्य करत आहेत. बँकांची बँक या नात्याने देशातील बँकांना परवाना देणे तसेच शाखा विस्तारावर नियंत्रण ठेवणे, बँकांच्या कारभारावर देखरेख करणे, किमान भांडवल व राखीव निधीबाबत आवश्यक निर्बंध घालणे, बँकांच्या ठेवींचा स्वीकार करणे, यामध्ये सहकारी बँका असतील, व्यापारी बँका असतील त्यांच्याकडे जो शिल्लक पैसा असेल तो स्वतःकडे ठेवीच्या रूपाने स्वीकारणे, पत निर्मितीवर नियंत्रण घालणे, विशेषतः सहकारी बँका असतील, व्यापारी बँका असतील त्यांना अल्प मुदतीची कर्ज देणे, हुंड्यांची पुनर्वटवणूक करणे, समाशोधन
गृहांच्या सुविधा उपलब्ध करून देणे, बँकांचा रोख राखीव निधी सांभाळणे, तसेच ज्या बँका अकार्यक्षम आहेत अशा अकार्यक्षम बँका बंद करण्यासाठी केंद्र शासनास सूचना करणे आणि बँकिंग लोकपाल योजनेची अंमलबजावणी करणे यासारखी कार्ये बँकांची बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक करत आहे. त्यानंतर पत निर्मितीवर नियंत्रण करणे हे महत्त्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत केले जात आहे. व्यापारी बँकांच्या पत निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक संख्यात्मक साधने व गुणात्मक साधने या साधनांचा वापर करते. संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर, रोख्यांची खरेदी विक्री, रोख राखीव निधी प्रमाण, रेपो व्यवहार यासारख्या साधनांचा समावेश होतो. या साधनांचा वेळोवेळी वापर करून त्यामध्ये काळानुसार बदल करून व्यापारी बँकांच्या पत निर्मितीवर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत केला जात आहे. याचबरोबर गुणात्मक साधनांचा देखील वापर होतो. यामध्ये कर्जाचे वाटप असेल, कर्ज व तारण यामधील अंतर ठरवण्याचं काम असेल, कर्जाचे नियंत्रण करणे, सूचना करणे, बँकांना सूचना करणे, तसेच नैतिक समजावणी करणे, व्यवहाराची प्रसिद्धी करणे आणि प्रत्यक्ष कारवाई करणे इत्यादी गुणात्मक साधनांचा वापर देखील या बँकेमार्फत केला जात आहे. थोडक्यात संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून भारतीय रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पत निर्मितीवर नियंत्रण बसवत आहे. त्यानंतर विदेशी चलन साठ्याचा सांभाळ करणे. परदेशी जे चलन आहे या चलनाचा जो साठा आहे तो साठा सुरक्षित ठेवणे, त्याचा व्यवस्थित सांभाळ करण्याचं काम जे आहे हे भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत केलं जात आहे. यासाठी विदेशी विनिमय दर टिकवून ठेवणे, विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यावर कडक नियंत्रण ठेवणे, याचबरोबर विदेशी चलन व्यवहार सांभाळण्यासाठी विदेशी विनिमय नियंत्रण विभाग सुरू केलेला आहे. थोडक्यात विदेशी चलन साठ्याचा सांभाळ करणे हे कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत केलं जात आहे. त्यानंतर पुढचं कार्य आहे समाशोधन गृहांच्या सोयी पुरवणे. बँकांच्या आपापसातील देणे घेण्याचे व्यवहार मिटवण्याचे केंद्र म्हणजेच समाशोधन गृहाची सुविधा होय. बँका आपापसात जे व्यवहार करतात हे व्यवहार मिटवणे आवश्यक असते आणि ते व्यवहार मिटवण्यासाठी अशा समाशोधन गृहांच्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असते. म्हणून या समाशोधन गृहांच्या सुविधा भारतीय रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देते. विशेषतः ज्या ठिकाणी बँकांच्या शाखा फारशा नाहीत अशा ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून देते. याशिवाय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बँकांचं केंद्रीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी देखील अशा सुविधा भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत पुरवल्या जात आहेत. त्यामुळेच बँका आपापसात देवघेवीचे जे व्यवहार करतात ते व्यवहार मिटवणे सोयीस्कर झालेले आहे. त्यानंतर पर्यवेक्षण विषयक कार्य देखील भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत केली जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेला 1934 व 1949च्या कायद्याने अनेक अधिकार प्राप्त झालेले आहेत. या अधिकारानुसार पर्यवेक्षण विषयक कार्ये जी आहेत ही कार्ये या रिझर्व्ह बँकेमार्फत केली जात आहेत. बँक व्यवसायाचा भक्कम पायावर विकास करण्याचे कार्य देखील आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. हे थोडक्यात देशात ज्या बँका आहेत
या बँकांचं पर्यवेक्षण विषयक जी कार्य आहेत ही कार्ये या कायद्याच्या अधिकाराखाली भारतीय रिझर्व्ह बँक करत आहे. थोडक्यात आज आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची जी पारंपरिक कार्ये आहेत या कार्यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.